नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण श्रावण स्पेशल बिना तेलाची आमटी, पाणी न वापरता मिक्स व्हेज भाजी आणि तांदळाच्या पिठाचा वापर न करता तांदळाची भाकरी, त्याचप्रमाणे कॅरेमल रवा खीर पाहणार आहोत। अशा प्रकारे आपण ही व्हेज थाळी पाहणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण इथे हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। या भाकरीसाठी रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल। आता हा तांदूळ मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यापासून 4 भाकरी होतात। 1 वाटी तांदळापासून 4 भाकरी होतात। आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ स्वच्छ 2दा धुवून घ्यायचा। रेशनचे तांदूळ आहेत त्यामुळे चोळून धुवायचे आणि स्वच्छ होतात। 2दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। आता इथे आपण गरम पाणी घालणार आहोत, कारण आपण हा लवकर आपल्याला तांदूळ भिजला पाहिजे, त्यासाठी गरम पाणी घालणार आहोत। जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही ते गार पाणी घालून 2 ते 3 तास ठेवू शकता आरामात। मात्र इथे मी गरम पाणी घातलेलं आहे, वेळ नाही म्हणून। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी पाहणार आहोत। त्यासाठी आमटीसाठी आपण मूग डाळ, मसूर डाळ आणि ही घेतलेली आहे हरभरा डाळ। मूग डाळ आणि तूर डाळ अगदी सेम प्रमाणात घेतलेली आहे आणि 2 चम्मच हरभरा डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायची। आता यामध्ये 1 टोमॅटो, लसूण, हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। इथे तुम्ही कांदा वापरू शकता, आलं वापरू शकता, त्याचप्रमाणे 1 हिरवी मिरची घातलेली आहे। पाणी घालायचं आणि आता 2 ते 3 शिट्ट्या देणार आहोत। शिट्टी देताना पाणी बाहेर येऊ नये म्हणून आपण आज एक ट्रिक पाहणार आहोत। दाखवलेल्या ठिकाणी फक्त 1 थेंब तेल वापरायचं। 1 थेंब तेल वापरून आता आपण याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या। आता गॅस वरती ठेवायचं। गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मीडियम आणि स्लो ठेवायची। जास्त जर तुम्ही मोठा गॅस लावला की यातील पाणी आहे ते अगदी बाहेर येतं, तसं होऊ नये त्यासाठी स्लो गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या। अजिबात पाणी बाहेर येत नाही, अगदी 85% पाणी बाहेर येत नाही। जरूर करून पहा ही ट्रिक। आपण आता शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत। आता भाजीसाठी आपण तयारी केलेली आहे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि फ्लावर। मी पाण्यामध्ये त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि एक 5 ते 10 मिनटं ठेवायचा फ्लावर पाण्यामध्ये स्वच्छ होण्यासाठी। आता 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि हा कांदा घातलेला आहे। आता हे कांदा मी अगदीच बारीक केलेले नाही, थोडेसे मोठे पीस आहेत। अशा प्रकारे कांदा छान भाजून घ्यायचा। इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत। त्यानंतर टोमॅटो आणि छान भाजून घ्यायचा। त्याचप्रमाणे शिमला मिरची घातलेली आहे, तीही छान तेलामध्ये भाजून घ्यायची। आता इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला, सांबर मसाला किंवा गरम मसाला यापैकी कोणताही तुम्ही यामध्ये मसाला वापरू शकता। 1 चम्मच फक्त मसाला घालायचा आणि जे आपण फ्लावर पाण्यामध्ये ठेवला होता तो घालायचा। हिरवे वाटाणे, अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती शिजवण्यासाठी ठेवायची। मोठा गॅस लावायचा नाही, मंद आचेवरती पाणी न घालता शिजवून घ्यायची आहे। आता आपली पाहू शकता कुकरमधली जी डाळ होती ती छान शिजलेली आहे। थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायची। आता ही जी डाळ आहे ती मी एका पातेल्यामध्ये काढत आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, सर्वप्रथम आपण पहिल्यांदा मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ घाला, लाल तिखट आणि गरम मसाला, त्याचप्रमाणे कोथिंबीर घालायचं। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आपण। जरूर करून पहा, ही आमटी अगदी बोटे चाटून खाल अशी आपली ही आमटी लागते। आता गॅसवरती ठेवायची आणि उकळी येऊ द्यायची। अशा प्रकारे ही आमटी शिजली पाहिजे, अशा प्रकारे आपण ही शिजवून घ्यायची। मंद आचेवरती छान शिजू द्यायची। पाहू शकता असे बुडबुड येत आहेत, अशी मंद आचेवरती शिजवून घ्यायची। आता इकडे आपली भाजी ही तयार झालेली आहे। पाहू शकता एक 5-10 मिनिटांनी चेक करायची। गॅस मात्र स्लो ठेवायचा। मोठ्या गॅसवरती तुमची भाजी लागू शकते, आपण पाणी घातलेलं नाही, त्यामुळे स्लो गॅसवरती छान भाजी शिजवून घ्यायची। आता भाजी तयार आहे।
आणि आपला इथे तांदूळ आता भिजलेला आहे. आता हे भाजी आमटी करण्यासाठी आपल्याला तरी अर्धा तास लागला असेल. त्या अर्धा तासामध्ये छान आपले हे तांदूळ भिजलेले आहेत. गरम पाण्यामध्ये घातले की तांदूळ लगेच भिजले जातात. आता आपण बारीक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आणि अगदी थोडं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं. अशा प्रकारे तपासून पाहायचं, अगदी पिठासारखं आपलं हे बारीक झालेलं आहे पीठ. आता एका भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत. आता अशा प्रकारे हे सर्व मी पीठ मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे जे भांडं आहे ते खंगाळून घ्यायचं. इथे पाणी जास्त वापरलेलं नाही, फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे पीठ आहे ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि तुम्हाला मी पीठ दाखवत आहे किती पाणी वापरलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं, त्यातलं थोडंसं पाणी आपलं राहिलेलं आहे. अशा प्रकारे पाहू शकता पातळ आपलं हे पीठ तयार करून घ्यायचं. आता आपण कढईमध्ये एका पाणी गरम करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ घालायचं, चवीनुसार नाही, आणि 1 चम्मच तूप किंवा तेल घालू शकता. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पाणी गरम झालं की अशा प्रकारे आपण उकळण्यासाठी ठेवायचं. हे तुम्ही शिजवूनही घेऊ शकता, मात्र शिजवलेलं पीठ पूर्ण खाली भांड्याला चिकटतं, मात्र हे पीठ अजिबात चिटकत नाही आणि हे पीठ छान उकडलं जातं. पाहू शकता ह्याची जी भाकरी आहे ना ती मऊ होते आणि छान हे पीठ आपलं शिजलं जातं. आता आपली आमटी अशी छान 5 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायचं. मंद आचेवरती छान आमटी उकळू द्यायची. आता आपण खीर तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपण इथे कॅरेमल रवा खीर करत आहोत, त्यासाठी पूर्ण साखर विरघळून घ्यायची. पाणी वगैरे काय घालायचं नाही. अशा प्रकारे साखर पूर्ण विरघळून घेतली की त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि ही पूर्ण साखर आहे ना ती विरघळून द्यायची. थोडंसं साखर विरघळायला वेळ लागतो. थोडीशी साखर विरघळली की पुन्हा थोडंसं दूध किंवा पाणी घालू शकता. आणि इथे मी भाजलेला जो रवा असतो तो घातलेला आहे. आता यामध्ये जो घालायचा आणि छान उकळी येऊ द्यायचं. हा छान गरा शिजवू द्यायचा. पुन्हा थोडं तुम्ही दूध किंवा पाणी वापरू शकता. इथे मिल्क पावडरही तुम्ही वापरू शकता. आता इथे मी अशा प्रकारे पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि जो रवा आहे तो छान शिजलेला आहे. आता इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते अशा प्रकारे काप त्याचे करून घालत आहे. इथे काजू बदाम घातलेले आहेत मी थोडेसे. अशा प्रकारे हे काप घालायचे आणि तयार करायची आपली ही कॅरेमल रवा खीर. अगदी कमाल लागते, जरूर करून पहा. बासुंदीही मागे पडेल अशी आपली ही कॅरेमल रवा खीर तयार होते. थोडीशी शिजू द्यायची आणि नंतर शेवट फक्त 1 ते 1.5 चम्मच तूप घालायचं. हे घालाय मात्र विसरू नका. तुपाने कमाल टेस्ट लागते, जरूर करून पहा. आता आपण भाकरीकडे वळणार आहोत. आता हे भाकरीचं पीठ नॉर्मलचं गरम आहे, नॉर्मलचं. आता हे एका ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्हाला मी दाखवत आहे भांड्याला अजिबात आपलं हे पीठ चिटकत नाही. जर तुम्ही पीठ शिजवून घेतलं ना की खाली पूर्ण आपलं पातेलं खराब होतं, म्हणजे पूर्ण चिकटतं. मात्र अशा पद्धतीने भाकरीला उकडून घेतलं ना की अजिबात चिकटत नाही आणि ही जी भाकरी होणारी आहे ती अगदी मऊ होते. आता हे पीठ आहे थोडंसं गरम असताना मळून घ्यायचं. आता हे मळताना पीठ मात्र मी पाणी वापरलेलं नाही. छान असं हे पीठ मळलं गेलेलं आहे, पाहू शकता. आता नॉर्मल किंचितचा मी तेलाचा हात लावणार आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी पाण्यावरती ही भाकरी तुम्ही तयार करू शकता. आपण ही भाकरी थापणार नाही तर लाटणार आहोत. तवा गरम होण्यासाठी सर्वप्रथम ठेवायचा आणि याचे गोळे करून घ्यायचे. पाहू शकता 1 वाटी तांदळापासून आपण 4 भाकरी तयार केलेल्या आहेत. असे 4 गोळे तयार करायचे. सर्वप्रथम आपण तेलावरती, म्हणजे थोडंसं नॉर्मल तेल घेतलेलं आहे आणि लावायचं आणि ही भाकरी लाटून घ्यायची. अगदी कोणीही बनवेल, अगदी थापायचीही गरज नाही. छान भाकरी लाटली जाते. कशीही तुम्ही वाकडे तिकडे
कशी हलवा मात्र ही भाकरी मोडणार नाही। पाहू शकता अगदी पातळ आणि छान अशी आपली भाकरी तयार केलेली आहे। बघा आपण ही लाटून भाकरी केलेली आहे। मी कशीही भाकरी हलवत आहे मात्र मोडत नाही। छान आपलं पीठ शिजलेलं आहे त्यामुळे छान भाकरी ही लाटायला येते। आता तवा गरम झाल्यावरच यावरती ही भाकरी टाकायची। गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि याला वरील बाजूने थोडंसं पाणी लावून घ्यायचं। यानंतर आपण पाण्यावरती ही भाकरी लाटणार आहोत। पाहू ही भाकरी आता आपण छान पलटून घ्यायची। थोडंसं मी पिठाला पाणी लावलेलं आहे पाहू शकता आणि आता ही भाकरी आपण पाण्यावरती लाटणार आहोत। पहा थोडंसं पाणी लावायचं। जर तुम्ही तेलावरतीही लाटू शकता पाण्यावरतीही लाटू शकता मात्र किंचितच लावायचे, जास्त लावायची गरज भासत नाही। अशा प्रकारे पाहू शकता भाकरी छान आपण लाटून घेतलेली आहे, थापायची ही गरज नाही आणि अगदी पातळ आपली ही भाकरी लाटून घेतलेली आहे। आता आपण गॅसवरती अशा प्रकारे ही भाकरी भाजून घेणार आहोत। जर तुमच्याकडे असा लाकडी साचा असेल तर भाजू शकता, त्याने नसेल तर कापड घ्यायचं आणि कापडाने भाजू शकता किंवा उलटण्याने अशा प्रकारे भाकरी भाजून घ्यायची। पाहू शकता अगदी मऊ अशी आपली भाकरी झालेली आहे। अगदी कडक होत नाही, खायला अगदी कमाल लागते। अगदी मऊ अशी ही भाकरी आणि कोणीही करू शकतं, लाटू शकतं, थापायची अजिबात गरज नाही। अशा प्रकारे आपण भाकरी केलेली आहे आणि अशा प्रकारे व्हेज थाळी आपली तयार झालेली आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।